आज सचिनकडे थोडासा वेळ असल्यामुळे हे काम त्याला मी करायला सांगितलं। मी बरेच दिवस त्याच्या मागे लागले पण हा काम करायला काही मुहूर्त येत नव्हता। शेवटी आज फायनली मुहूर्त मिळाला आणि काय झालं, याच्यामध्ये जे झाडं होती म्हणजे जी रोपं लावलेली ना ती बऱ्यापैकी मोठी झाली, त्याच्यामुळे ना याचे ना आपल्याला चेंज करायचे होते। म्हणजे याच्या कंटेनर जे होते हे जे प्लास्टिकचे आहे त्याच्यापेक्षा मी आयकियामधनं ज्या मोठ्या आणलेल्या ना 99च्या ब्राऊन कलरच्या बास्केट त्याच्यामध्ये हे लावायचं होतं। हे जे आहे प्लांट हे आयकियामधनं घेतलेलं आहे आणि हे कसं इंडोर प्लांट तुम्ही म्हणू शकता याला। आणि याला ना पाणी वगैरे जास्त लागत नाही कारण माती जास्त लागत नाही आणि याला उन्हाची पण जास्त अशी गरज नाही, त्याच्यामुळे ते खूप छान व्यवस्थित ग्रो होतात। तर आम्ही काय केलेलं, आमच्याकडे ना माती आम्ही दादरमध्ये नर्सरी आहे तिथूनच आणतो, माती आणि खत असं दोन्ही तिथूनच आणतो। माती तिथे 30 रुपये किलोने मिळते आणि खत तिथे जे असतं ते 50 रुपये किलोने 30 रुपये किलोने पण मिळतं। तर ते 1-1 किलोचंच पॅकेट असतं। तर आता आमच्याकडे हे एवढंच उरलंय। खत बघितलं असेल तुम्ही थोडंसंच उरलं। हे जे ब्लॅक कलर सारखं दिसतं ते खत आहे आणि हे जे ब्राऊन कलरचं आहे ते आपली माती आहे। त्याच्यामधले जे काही खडे वगैरे आहेत ते थोडंसं बाजूला वगैरे करून आपण हे जे प्लांट आणलेत ना हे एकच प्लांट आहे पण आम्ही ना हे थोडे थोडे म्हणजे 2 वेगवेगळ्या आपल्या झाडांच्या ह्याच्यामध्ये लावणार आहोत। कारण मी असे 2 हे रिकामी केलेले कारण ह्याच्या आतमध्ये जी आम्ही छोटी झाडं लावलेली ते तर बऱ्यापैकी मोठे झाले, त्याच्यामुळे ते कंटेनर चेंज करायचे होते। या सगळ्यामध्ये जेव्हा आपण खताचा विषय येतो तर जे काही माझी देवपूजेची रोजची फुलं असतं म्हणजे जे काही निर्माल्याचं असतं ना त्याचा मी धागा काढते। म्हणजे जसं आता मी हार वापरते तर मी त्याच्यामधला धागा काढून टाकते आणि जी फुलं असतात ती छानपैकी कुस्करते आणि मग ती याच्यामध्ये टाकते मी झाडामध्ये। ते खतासाठी खूप चांगलं असं आहे। चहा पावडर पण तुम्ही टाकलात छान ती व्यवस्थित धुवून घ्यायची। चहा पावडर म्हणजे जी आपली उरते चहा झाल्यानंतर ती व्यवस्थित धुवायची आणि फक्त निवळ पाण्याची जी असते ना ती मी याच्यामध्ये टाकते कधी कधी, त्याने देखील फुलं खूप छान येतात। मी ना सदाफुली आहे माझ्याकडे, त्याला खूप सुंदर फुलं आली या सगळ्यामुळे। त्याचबरोबर गुलाबाचं झाड आहे त्याला देखील अतिशय सुंदर असं खत झालेलं आहे म्हणजे जे आपलं माझं जे रोजचं निर्माल्य आहे त्याने आणि चहा पावडरने। तर इथे बघू शकता बघ 2 मी इथे काढून ठेवलेत हे दुसऱ्या प्लांटमध्ये टाकण्यासाठी आणि हे याच्यामध्ये लावलेलं आहे। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपली शॉर्ट सिरीज आणि मोठे व्हिडिओ दोन्ही एन्जॉय करत असाल। शॉर्ट सिरीजला जशी कमेंट करताय, लाईक करताय तसं शेअर देखील करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपल्या नवीन नवीन व्हिडिओजचे शॉर्ट्स नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील। तर आज ना तुमच्याबरोबर जो ब्लॉग शेअर करायचा तो तुम्हाला कळला असेल। आजचा ब्लॉग आहे आपला आयकियाचा। 2 ब्लॉग मधनं तुम्हाला बघायला मिळालं असेल की आम्ही आयकियाला गेलेलो, पण आयकियामध्ये नेमकी शॉपिंग काय केलेली आहे ती आजच्या ब्लॉग मध्ये मी शेअर करणार आहे। सो ब्लॉगच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं जे आम्ही आयकियामधनं प्लांट आणलेलं म्हणजे याच शॉपिंग मध्ये ते घेतलेलं जे मनी प्लांट आहे तुम्ही म्हणू शकता। आणि त्याला ना म्हणजे उन्हाचा वापर म्हणजे ऊन जास्त लागत नाही, ते इंडोर प्लांट सारखं तुम्ही यूज करू शकता। ऊन जास्त लागत नाही, पाणी जास्त लागत नाही, तर अशी झाडं मेंटेन करायला पण खूप आपल्याला बरी पेटतात। तर त्याच्यासाठी म्हणून ते घेतलं आणि मग ते आम्ही 2 ह्याच्यामध्ये थोडं थोडं वेगवेगळं करून लावलेलं आहे। आता कसं ग्रो होईल त्याच्यावरती आहे। आमच्याकडनं तो प्रयत्न करतो आम्ही की छान छान प्लांट्स किंवा वेगवेगळे काही प्लांट्स जसे मिळतात तसे तसे आम्ही लावतो। खूप जास्त असे नाहीत पण 5-6 कुंड्या तरी आहेत आमच्याकडे आणि त्याच्यामध्येच वेगवेगळे दरवेळेस काही ना काहीतरी आम्ही वेगवेगळे लावतो। म्हणजे 3-4 महिन्यांनी 5-6 महिन्यांनी असं थोडं थोडं वेगवेगळं काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो। तर मी तुमच्याबरोबर दाखवलं तर ते जे झाड होतं आम्हाला तो जो पॉट आहे एवढा छोटासा तो आम्हाला 69 रुपीजला मिळाला। 111 ची किंमत आहे त्याची, तर तो आम्हाला 69 ला मिळाला म्हणून मग ते घेतलं आम्ही। कारण बाहेर जरी घ्यायला गेलं तरी आपल्याला 60-70 रुपयाला तर आहेत ती झाडं, त्याच्यामुळे 3 घेतली। आणि आजची जी आयकियाची जी शॉपिंग आहे ना स्पेसिफिकली माझ्यासाठी नाहीये, कारण तुम्ही म्हणाल किती शॉपिंग करते आयकियामध्ये जाऊन, आणि आयकियामध्ये गेल्यानंतर काही घेतलं नाही स्वतःसाठी असं तर नाही होणार, पण म्हणजे स्वतःला घेण्यापेक्षा यावेळेस मी इतरांसाठी जास्त घेतलेलं आहे। म्हणजे आपले व्हिडिओ बघूनच आपण जे प्रोडक्ट्स दाखवतो आयकियाचे त्यातले 2 प्रोडक्ट्स असे होते ना की जे आउट ऑफ स्टॉक झालेले। 2-3 महिने झाले आम्ही ते शोधत होतो पण ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडे आउट ऑफ स्टॉक होते। मग एंटर केल्यानंतर तीच गोष्ट पहिली दिसली तर म्हटलं अरे चला ही वस्तू स्टॉक मध्ये आली म्हणजे दुसरा प्रोडक्ट पण स्टॉक मध्ये आलाच असेल। तर मग तो पण बघितलं तर दोन्ही गोष्टी होत्या आणि दोन्ही गोष्टी माझ्यासाठी नाहीये, त्या आम्ही ऑर्डर केलेल्या म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्यांना हव्या होत्या। तर म्हटलं चला आम्ही गेलो तर घेऊन येतो। दोन्ही गोष्टी कोणासाठी घेतल्या त्या पुढे व्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगेनच।
तर त्यांच्यासाठी जे शॉपिंग आहे, माझ्यासाठी एक प्रोडक्ट फक्त घेतलाय, तो पण माझ्यासाठी नाही, सचिनसाठी घेतलाय. आणि ना मला किचनसाठी बऱ्याचशा गोष्टी आवडलेल्या. आणि एक तर जार मला तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल, जो ग्रीन कलरचा होता, आहा खूपच सुंदर दिसत होता. आणि त्याच्यामध्ये त्या ग्रीन कलरच्या याच्यामध्ये ना बॉटल ग्रीन कलर होता आणि अगदी सुरेख होता. पण याची कॉस्ट तुम्ही गेस कराल का? तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. 799 म्हणजे 800 रुपये कॉस्ट होती त्याची. मी म्हटलं की चल, मला पहिलं वाटलं की 299 ला असेल, तर मी सचिनला म्हटलं चल 299 ना मी घेते, पण मला हा आवडलाच आहे. तर नंतर आम्ही जेव्हा थोड्या वेळाने वरती लेबल मी बघितलं, तर मी म्हटलं अरे 799 800 रुपये म्हणजे टू मच आहे, म्हणजे तेवढं त्या प्रोडक्टसाठी घालणं म्हटलं नको. म्हणून मग मी तो जार तसाच ठेवला, ती जी बॉटल होती ती तशीच ठेवली आणि मग माझ्यासाठी काहीच नाही घेतलं. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवते, आता सुरुवात करते काय काय घेतलंय ते. तर सर्वात प्रोडक्ट पहिला आहे, ही पिलो आहे. ज्यांना मानेचा वगैरे खूप त्रास असतो, तर रिलॅक्स अशा झोपेसाठी पोझिशन नीट राहावी, म्हणजे मानेची त्रास होऊ नये, त्याच्यासाठी हा पिलो आहे. हा मी बरेच दिवस बघत होतो की असा कुठला तरी पिलो जो सचिनला हवा होता, कारण त्याचं कंटिन्यू काम पीसीवरचं समोर खूप असतं, त्याच्यामुळे त्याला खूप त्रास होतो. तर इथे तुम्ही इथे पण बघू शकता की कशा पोझिशन मध्ये तुम्ही ही पिलो ठेवून म्हणजे वापरू शकता. तर याची कॉस्ट आहे तिथे 999 होती, पण सेलमध्ये आम्हाला 299 ला मिळालं. ऑनलाईन मध्ये पण आम्ही बरेच दिवस बघत होतो आणि ऑफलाईन मध्ये पण बघत होतो आम्ही बरेच दिवस, पण त्याची कॉस्ट आणि पाहिजे तसं मिळत नव्हतं. आता फायनली 299 ला पण मिळालं आणि पाहिजे तसा प्रोडक्ट पण होता. म्हटलं चला आपण घेऊया म्हटलं. आणि हा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. कालच ओपन करायचा होता पण नाही केला. हे बघा, हे बघा असं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ना, ते आता काय मटेरियलला बोलतात आता मला एक्झॅक्टली नाही आठवत आहे, पण हे खरंच खूप चांगलं आहे तुम्हाला रिलॅक्स झोपेसाठी, परफेक्ट असं आहे. तर हा एक प्रोडक्ट आम्ही घेतलेला आहे. तुम्हाला एक्झॅक्टली एखाद्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये याचा यूज कसा करायचा, कशा पद्धतीने आपण याच्यावर झोपू शकतो, मी नक्की तुम्हाला दाखवेन. आतासाठी एवढंच की हा एक प्रोडक्ट होता. त्याच्यानंतर आहे हे ऑर्गनायझर, जे वॉर्डरोब ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे जेव्हा मी वापरलं आहे माझ्या वॉर्डरोब ऑर्गनायझेशन करताना, तर ते आहे हे 6 कंपार्टमेंटमध्ये येतं. 6 म्हणण्यापेक्षा 7 कंपार्टमेंट आहेत. 1 2 3 4 5 वरती येतात आणि 2 खाली येतात एका याच्यामध्ये. तर इथे बाजूला पिक्चर आहे, तुम्हाला माझा वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याच्यामध्ये आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि याची कॉस्ट जेव्हा मी घेतलेली तेव्हा आय थिंक 500 का 599 अशी होती. आपण आता याची कॉस्ट झाली 799 म्हणजे 800 रुपये झालेले, त्याचे पण वाढले 200-300 रुपये. तर सचिनच्या काकींसाठी हे घेतलेलं आहे. त्यांनी बऱ्याच दिवसांपासून सांगितलेलं, बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा महिन्यांपासून, जेव्हा त्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतरच मला सांगितलेलं की हे त्यांच्यासाठी ऑर्डर कर. तर आम्ही ऑनलाईनला बघितलं तर ऑनलाईनला पण अवेलेबल नव्हतं. मग त्या स्वतः पण इथे आलेल्या, ऑफलाईनमध्ये बघून गेल्या, त्यांना पण नाही मिळालं. त्यांच्यानंतर आम्ही 3-4 वेळेस जाऊन आलो पण कधीच नाही मिळालं. आणि आज फायनली हे मिळालं, पण त्याची कॉस्ट वाढलेली आहे. तर मग काकींना म्हटलं की तुम्ही एक ट्राय करून बघा, तुम्हाला कसं वाटतं, तुमच्या इथे व्यवस्थित जागेला मध्ये वगैरे फिट म्हणजे व्यवस्थित बसतंय का साईजनुसार. जर तुम्हाला एक व्यवस्थित वाटलं तर मग दुसरं घ्या तुम्ही, कारण याची किंमत परत 200-300 रुपयांनी वाढली आहे, म्हणजे जवळपास त्यांना 400-500 रुपये परत एक्स्ट्रा जातील त्यांचे. तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे घेतलंय. आणि काकी कोण, तर याचा व्हिडिओ मी माझ्या फॅमिलीची ओळख असा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर तिथे जाऊन बघू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काकी म्हणजे कोण आणि कुठे राहतात किंवा माझी फॅमिली कशी आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर माझे व्हिडिओ बघूनच सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आम्ही सगळ्या. त्याच्यानंतर हे जे आहेत चेअर पॅड आहेत, हे पण आम्ही मागे घेतलेले, ऑफरमध्ये घेतलेले आयकियामधनं. हे द्यायच्यात आम्हाला सचिनच्या बहिणीसाठी, कारण जेव्हा आम्ही घेतले तर त्याचा उपयोग खूप चांगला झाला आम्हाला. तर त्याच्यामुळे मग त्याच्या बहिणीने पण म्हटलं की तू गेलास की मला घेऊन ठेव, कारण आयकिया असं आहे ना की सगळीकडे अवेलेबल नाहीये. आणि ऑनलाईनला जर तुम्ही गेलं जेवढा प्रोडक्ट्स आहेत तेवढे मग तुम्हाला डिलिव्हरी चार्ज पण त्याच्यावरती द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे म्हणून मग तिने सांगून ठेवलेलं की तुम्ही गेलात की मग घ्या, म्हणून तिच्यासाठी हे 2 घेतले. तर हे पण आम्हाला ऑफरमध्ये होते म्हणून ते घेऊन ठेवले. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याचा यूज खूप चांगला आहे. म्हणजे जेव्हा आपण घेतो ना तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की तेवढं चांगलं युजफुल होईल. पण आता बघा,
यांनी फक्त बघून आणि माझ्याकडे वापरलेल्या गोष्टी स्वतः बघितल्या पण आहेत आणि व्हिडिओमध्ये पण बघितल्या आहेत. मग त्यांनी मला सांगून ठेवलेलं, त्याच्यानंतर मग या दोन्ही गोष्टी घेतल्यात. आता सर्वात अजून एक गोष्ट जी शेवटची घेतली ती दाखवते. त्याच्यानंतर घेतलंय मी हे जे आहे रॅक घेतलेला आहे, कपडे सुकवण्यासाठीचा स्टँड आहे हा. आणि हा आईसाठी घेतलाय मी माझ्या, कारण तिच्याकडे पण असंच झालेलं. जेव्हा तिने माझा बघून सांगितलेलं, मी तिला पाठवलेले फोटो की माझ्याकडे हा असा आहे आणि रिझनेबल मध्ये आहे मला मिळालेला. आणि जेव्हा तिच्यासाठी पण आम्ही बघायला गेलो तेव्हा पण हा आउट ऑफ स्टॉक होता. त्याच्यानंतर मग आत्ता हा आलेला आहे. मग हा पण आम्हाला दिसला आणि तो पण दिसला. म्हणजे पहिला आम्हाला हा दिसला, म्हटलं हा आलाय स्टॉक मध्ये म्हणजे तो प्रोडक्ट पण आलेलाच असेल. पण याची म्हणजे काय माहिती याची कॉस्ट वाढली नाही, कारण आता पावसाळा संपत आला त्याच्यामुळे याची कॉस्ट वाढली नाही. हा आम्ही 600 ला घेतलेला 599 ला, त्याच्यामुळे तो मला 599 लाच मिळाला. फक्त याची कॉस्ट वाढली. आणि ना हा तुम्ही जर म्हणजे बघाल ना तर माझ्या व्हिडिओमध्ये बघा, आणि मी लिंक पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली देईल. 600 रुपयामध्ये अगदी चांगला आहे. कारण तुम्ही जर असे स्टँड घ्यायला जाल ना बाहेर तर 1,500 शिवाय खाली नाही आहेत. आणि त्याला पण ना ते स्टीलचे येतात, नंतर त्याला ना इकडे सगळीकडे ना जंग पकडण्याचे चान्सेस असतात ओलं ओलं राहून. तर याचा वापर करून ना तुम्हाला तसं काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण मी पण हा वापरते आणि यूज करायला पण चांगला आहे. अगदी हलका देखील आहे आणि फोल्ड करून ठेवायला पण अगदी चांगला आहे. कुठेही हा राहू शकतो, असं काही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. तर हा मला आता आईला द्यायचा आहे. आता या सगळ्या ज्या गोष्टी घेतलेल्या आयकियामधनं आज मी एवढ्याच घेतलेल्या, खूप जास्त अशा गोष्टी घेतल्या नाही, कारण आम्ही खूप उशिरा पण गेलेलो त्याच्यामुळे जास्त अशा गोष्टी घेण्या झाल्या नाहीये. तर एवढ्याच गोष्टी होत्या ज्या आयकियाच्या शॉपिंग मधनं होतं. आणि तर दिवाळी जवळ येते तर मग काय नेहमीचं येणं जाणं होतच राहील. एक 2-4 गोष्टी माझ्या थोड्याशा डोक्यात आहेत बघून ठेवलेल्या, पण मला आत्ता त्या घ्यायच्या नाहीयेत. कारण माझं थोडंसं एक ठरवलेलं असतं की कधी कुठली गोष्ट घ्यायची आणि कधी कुठली गोष्ट घ्यायची नाहीये. तर बघू, अजून थोडेसे दिवस गेले, आता पितृपक्ष चालू, अजून थोडेसे दिवस गेले किंवा मी नंतर जाऊन त्या गोष्टी घेईन आणि जेव्हा घेईन तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आय होप आजचं जे काही हे व्लॉग मध्ये मी तुम्हाला छोटंसं जे काही शॉपिंग होतं ते दाखवलं असेल, ते तुम्हाला आवडलं असेल. तुमचं काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे अजून काही सजेशन्स असेल, आपल्या चॅनलवर कुठले ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील याच्यासाठी माझ्यासाठी काही सजेशन्स असेल ते देखील मला नक्की सांगा. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आजचा व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन आणि छान छान व्लॉग्सचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत येतील. लवकरच भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.